नमस्कार पुरीनू, जय सद्गुरू. बरे आहेसा का? मी पण बरी आहे. मी आज कांदा भजी करणार आहे. तुम्हाला दाखवते मी कांदा भजीची रेसिपी कशी करायची. हे बघा, मी कांदा असा उभा चिरून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय. आता ही तांदळाचं पीठ घेतलंय. ही तांदळाचं पीठ अर्धी वाटी घातलं, याच्यात की कुरकुरीत भजी होते ती. ही बेसन पीठ घेतलंय, हे आता मी मिक्स करून घेणार. हे बघा, 1 चमचा लाल तिखट घेतले, थोडं चवीपुरतं मीठ घेतले, थोडंसं ओवा घेतलाय, कोथिंबीर घेतली. मी आता तुम्हाला हॉटेलसारखी कुरकुरीत बिन पाण्याची भजी करून दाखवणार. हे बघा, कांदा मी उभा चिरलाय, त्याच्या पाकळ्या पूर्ण अशा मोकळ्या करून घेतले. बघा, तांदळाचं पीठ घेतले अर्धा वाटी मी, हे ह्याच्यात घालायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होते ती. हे बेसन पीठ घेतले अर्धी वाटी, हे घालायचं. आता ह्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. हा ओवा घालूया अर्धा चमचा. लाल तिखट घेतले 1 चमचा, हे आपण ह्याच्यात घालूया. आणि ही कोथिंबीर, आता ही कोथिंबीर घालायची. हे आता आपण छान कालवून घेऊया असं. ह्याच्यात पाणी नाही घालायचं, ह्याला पाणी सुटते. छान भजी कुरकुरीत होते. जास्त प्रमाणात कांदा घेतला का नाही की छान कुरकुरीत कांदा भजी होते ती. असं पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही. तर हे नुसतं कुरकुरीत कांदा भाजून निघणार, छान कुरकुरीत भजी होणार. अशी बनवून घ्यायचं. हे आता बघा कसं झालं. आता हे जरी सुट्टं थोडंसं वाटतंय तर आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा ह्याला, अगदी थोडासा, म्हणजे हे एकसारखं होतं हे पीठ. हे बघा, मी आता एकदम थोडासा शिंतोडा दिला आहे पाण्याचा. बघा, पीठ आपण आता भिजवून घेतले. आता 5 मिनटं ठेवायचं म्हणजे कांद्याला चांगलं पाणी सुटतंय. आपण आता कढई ठेवून घेऊया चुली पेटवून. हे बघा, आपली कढई तापली आता चुलीवर. आपण ह्याच्यात तेल टाकूया. ही 1 वाटी तेल ओतले. हे बघा, आपलं तेल तापले. आपण आता ह्याच्यात भजी सोडूया. हातानं सोडा नाही तर चमच्यानं सोडा, कशी सोडली तरी चालते. मला चमच्यानं सोडायला जरा जमत नाही म्हणून मी हातानं सोडते. तुम्ही चमच्यानं सोडली तर चालते. थंड जाळावर भाजायची म्हणजे जरा कुरकुरीत होते ती. तुम्ही गॅसवर भाजणार असला तर बारीक गॅसवर भाजा, म्हणजे जरा कुरकुरीत छान होते ती. कलर छान येतो त्याचा. बघा, आपल्या भज्याला कसा कलर यायला लागला छान. कशी छान कांदा भजी झालीत बघा. आपली भाज्यांचा कलर कसा बदलला, आता कशी दिसतात बघा आपली भाजी. छान मस्त भाजलेत. आता आपण काढून घेऊया. चला, आपण आता ही सगळी भजी अशी तळून घेऊ. हे बघा, आपली भजी सगळी करून झालेत. किती छान कुरकुरीत झालेत बघा. हे बघा कसं छान कुरकुरीत झालेत. मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त झालीत भजी कुरकुरीत. तुम्ही सुद्धा अशी चुलीवरची भजी कुरकुरीत करू शकता. मस्तच झाले. मला माझ्या भजीची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.